भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठात संविधान अमृत महोत्सव सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। याच्या चौथ्या दिवशी भारतीय संविधानाचं आजच्या भारतासाठीचं महत्त्व या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी विचार मांडले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजकीय विश्लेषक डॉक्टर प्रकाश पवार होते। यावेळी बोलताना डॉक्टर अशोक चौसाळकर यांनी संविधान ही भारतीय लोकांनी आपल्या जीवनाची प्रेरणाशक्ती मानली असून हे संविधान लोकांच्या प्रेम आदरास पात्र ठरल्यानंच गेली 75 वर्ष यशस्वीपणे टिकलं आणि यापुढेही टिकेल असा विश्वास व्यक्त केला। संविधानानं समतेचा अधिकार, जगण्याचा अधिकार, अभिव्यक्तीचा अधिकार आणि न्यायालयात दाद मागण्याचा सर्वात महत्त्वाचा अधिकार जनतेला प्रदान केला। ते अधिकार लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास व्यवस्थेला भाग पाडणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतल्या अखेरच्या भाषणात आपण मागास समाजासाठी प्रागतिक राज्यघटना देत असल्याचं सांगून हा आंतरविरोध लवकरात लवकर कमी करण्याविषयी सूचित केल्याचा दाखला देत असं करण्यात आपण यशस्वी ठरलो तरच भारतीय राज्यघटना खऱ्या अर्थानं देशाचं आत्मचरित्र ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलं। अध्यक्षीय मनोगतात डॉक्टर प्रकाश पवार यांनी राज्यघटनेनं भारतीय नागरिकांच्या जीवनात क्रांती घडवून आणली असल्याचं सांगितलं। भारतीय संविधानाची मागणी आणि मुद्दे हे स्वातंत्र्य चळवळीतून पुढे आल्याचं लक्षात घेता संविधान हे वेस्टमिनिस्टर मॉडेल नसून भारतीयत्वातूनच पुढे आल्याचं स्पष्ट होतं असं मत व्यक्त केलं। यावेळी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉक्टर श्रीकृष्ण महाजन, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर तानाजी चौकुले, डॉक्टर चंद्रकांत लंगरे, डॉक्टर रवींद्र भणगे, डॉक्टर प्रकाश कांबळे, डॉक्टर प्रल्हाद माने, डॉक्टर सुखदेव, अविनाश भाले, मतीन शेख, विलास सोयम यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।